आज सवनीचा वाढदिवस असतो म्हणून राजेश तिच्यासाठी फुलांचा सुंदर असा बुके पाठवतो. तो पाहून सावनी खूप आनंदी असते. त्यामध्ये एक कार्ड असते, त्यात रात्रीच्या डिनरसाठी इन्व्हिटेशन असते. तेवढ्यात सावनीला सागरचा कॉल येतो. तो तिला बर्थडे विश करतो आणि भेटण्यासाठी बोलावतो. पिहू हॉस्पिटलमध्ये तिच्या पप्पांना पाहण्यासाठी जाते. तिच्या पप्पांची अशी अवस्था पाहून पिहूला वाईट वाटते. पप्पांच्या बेडजवळ जाऊन बसते. त्यांचा हात हातात घेऊन म्हणते, पप्पा, आता तुम्ही खूप आराम केलात. आता तुम्ही उठा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला तुमची खूप आठवण येते. पिहू गप्पा मारत पप्पांसोबत वेळ घालवते. इकडे समीर सागरला म्हणत असतो, तू पिहूला लाईक करतोस ना, ती तुला आवडायला लागली आहे. सागर त्याला म्हणतो, नाही, मी तिच्यावर प्रेम करत नाही. पण समीर काही ऐकायला तयारच नसतो. सागरला म्हणतो, तुझं वागणं तसं आहे. कोणीही तुला पाहिलं तरी सांगतील की तू प्रेमात पडलाय. दीपक निशाला फोन करून त्रास देत असतो. मला 1,000,000 रुपये दे, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला तू जे काही कारनामे केले ते सर्व सांगेल. हे ऐकून निशाला खूप राग येतो. ती रागातच दीपकला भेटायला जाते. ती त्याच्यावर बंदूक धरते. त्याला म्हणते, आज मी हा किस्सा संपून टाकते. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. दीपक तिला म्हणतो, निशा, तू हे काय करतेस? प्लीज तू मला मारू नको. ते तर मी असंच रागात बोललो होतो. ते तू मनाला लावून नको घेऊस. असंच बोलण्यात गुंतून दीपक निशाकडून बंदूक हिसकावून घेतो. तुला काय वाटलं मला कायमचं संपून टाकशील? हे सोपं नाही आहे. दीपक निशाच्या कानाखाली मारतो. दोघांच्यात हातापायी होते. तो निशाची चांगलीच जिरवतो. तिलाच म्हणतो, मी तुला मारणार नाही, पण तुला मी जे सांगेल तेच करावं लागेल. निशा हो म्हणते. रागातच तेथून बाहेर जाते. रंगाची माणसे निशाचा पाठलाग करत असतात. ते तिला पाहतात. तिची सर्व इन्फॉर्मेशन रंगाला देतात. सावनी तिच्या रूममध्ये विचार करत बसली होती की राजेशसोबत डिनर करण्यासाठी जायचं का सागरसोबत बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी जावे, हेच तिला समजत नव्हतं. सावनी राजेशसोबत डिनर करण्यासाठी जाते. सागर सावनीच्या घरी केक घेऊन येतो, पण ती तेथे नसते. केक डेकोरेट करून सावनीची वाट पाहत असतो. डिनर करून सावनीला घरी सोडून राजेश निघून जातो. सावनी आतमध्ये येते. तो पाहते सागर तिचीच वाट पाहत असतो. सागर तिला बर्थडे विश करतो आणि गिफ्ट देतो. सावनी आणि सागर यांच्या फ्रेंडशिपची नव्याने सुरुवात करतात. दोघेही खूप खुश असतात. राजेश, पिहू आणि त्यांची मम्मी हे हॉस्पिटलमध्ये असतात. राजेश म्हणतो, सागर कधी सुधारणार नाही, त्यामुळेच पप्पा आज या अवस्थेत आहेत. त्यामुळे पिहूला राजेशचा राग येतो. ती त्याला म्हणते, तू एवढ्या कॉन्फिडन्सने कसं काय म्हणू शकतो? सागरनेच पप्पांना धक्का दिलाय. आपण कोणीही त्याला असं करताना पाहिलं नाही. राजेश पिहूला म्हणतो, तू त्याची तरफदारी नको करूस. यामुळे दोघा बहीण भावात भांडण होते आणि राजेश पिहूवर रागावतो. सागरने निशाच्या मागे एक जासूस लावला होता. तो तिची सर्व खबर सागरला सांगत असतो. निशा सतत दीपकला भेटायला जाते. त्याला पैसे पण देते. त्यामुळे सावनी आणि सागरचा तिच्यावरील शक आणखीनच वाढतो. पिहू आणि राज रेस्टॉरंटमध्ये असतात. तो पिहूला म्हणतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपले घरातील आपल्या लग्नाला तयार आहेत. आपण लग्न करायला पाहिजे. पण पिहू राजला सांगते, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. ती स्पष्टच सांगते, उगीचच तू तुझा आणि माझा वेळ वाया नको घालू. राज पिहूला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. तेथून निघून जाते. तेवढ्यात सागर पुन्हा पिहूला किडनॅप करतो आणि त्याच्या घरी घेऊन येतो. तो तिला म्हणतो, तू राजसोबत बाहेर कशी काय जाऊ शकतेस? या गोष्टीचा त्याला राग आला होता. तो पिहूसोबत जबरदस्ती करायला लागतो. ती सागरला धक्का देते. मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगणार, तू कोण मला सांगणारा? हे ऐकताच सागरला राग येतो. तू फक्त माझी आहेस. माझ्या व्यतिरिक्त तू इतर पुरुषांसोबत बाहेर जायचं नाहीस. पिहू तिच्या घरी येते. ती गार्डनमध्ये असते. राजेश तेथे येतो. तो तिला म्हणतो, सागर चांगला माणूस नाहीये, म्हणून तू त्याच्यापासून लांबच राहा. राजेश सावनीला भेटायला जातो. तो
सागर आणि पिहूबद्दलच बोलत असतो. तो पिहूच्या आणि सागरच्या रिलेशनशिपबद्दल सावनीशी बोलतो. ती राजेशला धीर देते. तू त्यांना विचार करण्यासाठी थोडा वेळ दे, सर्व काही ठीक होईल, तू टेन्शन नको घेऊस. राजेशची मम्मी हॉस्पिटलमध्ये असते. सागर पिहूच्या पप्पाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो, पण सागरला पाहून ती त्याच्यावर ओरडते, त्याला खूप काही ऐकवते. म्हणून सागर तिथून निघून जातो. घरी आल्यावर त्याची मम्मी पिहू आणि राजेशला याबद्दल सगळं सांगते. हे ऐकताच पिहू सागरला कॉल करते आणि त्याला विचारते, तू हॉस्पिटलमध्ये कशासाठी गेला होतास? तो म्हणतो, तुझ्या पप्पांना भेटायला गेलो होतो, त्यांची कंडिशन कशी आहे हे पाहायला गेलो होतो. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर ठीक आहे, नाहीतर तुला काय विचार करायचा असेल तो तू करू शकतेस. पण पिहू सागरवर विश्वास करत होती. दुसऱ्या दिवशी राजेशची मम्मी निशासोबत हॉस्पिटलमध्ये जाते. नर्स त्यांना म्हणते, तुमचा पेशंट होशमध्ये आलाय. हे ऐकताच ती खूप खुश होते. निशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्या दोघी रूममध्ये जातात. निशाला पाहून ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ठीक काही आठवत नसतं. डॉक्टर म्हणतात त्यांची याददाश्त गेली आहे. हे ऐकून निशाच्या जीवात जीव येतो. आपण पप्पांना आराम करून द्यायला पाहिजे. मम्मी पण ठीक आहे म्हणते. बाहेर येऊन मम्मी राजेशला कॉल करून सांगते, तुझे पप्पा शुद्धीत आले आहेत. हे ऐकून त्याला खूप आनंद होतो. पिहूच्या घरी राज तिला भेटायला येतो. कालच्याबद्दल तिला बोलत असतो. तो तिला म्हणतो, तू माझ्याशी लग्न का करायचं नाही म्हणते. तर पिहू म्हणते, मला तू आवडत नाहीस म्हणून मी तुझ्याशी लग्न नाही करणार. हे ऐकून राजला राग येतो. तो जबरदस्ती पिहूला किस करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात सागर तेथे येतो. तो राजला पिहूपासून दूर करतो. राजची चांगलीच धुलाई करतो. पिहूमध्ये येऊन दोघांची फाईट थांबवते आणि राजला घरी जाण्यासाठी सांगते. पण राज तिला म्हणतो, तू मला का जायला सांगतेस, तू तर सागरला जायला सांगितलं पाहिजेस. ती त्याचं काहीच ऐकत नाही. त्याला जायला सांगते. सागर पण म्हणतो, तू पिहूचं ऐकलं पाहिजे. स्वतःचा चांगला अपमान करून घेऊन राज तेथून जातो. सागर पिहूसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला म्हणते, मला तुझा चेहरा पण पाहायचा नाही. ती त्याच्यावर रागावलेली असते. तो म्हणतो, मी तुला मदत केली, तू मला थँक्यू बोलणार नाही का? ती म्हणते, मी तुला थँक्यू का बोलू, तू पण माझ्यासोबत हेच करतोस ना. सागर म्हणतो, हे बरोबर आहे, मीच हे तुझ्यासोबत करू शकतो, दुसरं कोणीच असं करू शकत नाही. पिहू रागाने सागरला तेथून जायला सांगते, पण सागर तिला म्हणतो, तू मला विचारणार नाहीस का, मी इथं कशासाठी आलो होतो? पिहू बोलते, तुम्ही येथे येण्याचं कष्ट का घेतलं? मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी इकडे आलो. तो इथं नाही यायला पाहिजे. राज पण येतो ना इथं, तो माझा फ्रेंड आहे, तो मला भेटण्यासाठी येतो. सागर म्हणतो, मग मी काय येऊ शकत नाही? सागर जबरदस्ती पिहूला किस करतो. सागरचा पिहूला खूप राग येतो, पण ती काही करू शकत नव्हती. सागर तेथून निघून जातो.